नमस्कार. आपल्या आयुष्यात करार तर होतच असतात नाही का? मग तो नोकरीचा असो, घर भाड्याने घेण्याचा असो किंवा अगदी साधा मोबाईल विकत घेण्याचा. पण आपण कधी विचार केलाय की हे करार संपतात कसे? आजच्या या विशेष विवेचनात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कारण करार कसा संपतो हे समजून घेणं त्याच्या सुरुवातीइतकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या करारावर सही होते तेव्हा जबाबदाऱ्या निश्चित होतात, सगळं काही ठरतं. पण त्याचा शेवट नेहमीच कागदावर लिहिल्याप्रमाणे होतो का, की कधीकधी गोष्ट अनपेक्षित वळण घेते? चला या कायदेशीर प्रवासाला सुरुवात करूया. तर या प्रक्रियेला एक नाव आहे, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट किंवा कराराची समाप्ती. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो पॉइंट आहे जेव्हा करारातल्या दोन्ही पक्षांची बंधनं संपतात आणि करार संपुष्टात येतो. ही एक प्रकारे अंतिम रेषा आहे जिथे सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतात. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात सरळ आणि सोप्या मार्गाने, म्हणजेच कामगिरीद्वारे समाप्ती. हा सगळ्यात हॅपी एंडिंगवाला प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा करारातले सगळेजण आपापली वचनं पूर्ण करतात तेव्हा करार आपोआपच संपतो. जे ठरलं ते झालं, विषय संपला. अगदी सरळ सोपं. हाच करार संपण्याचा सगळ्यात नैसर्गिक मार्ग आहे. पण समजा जर दोन्ही बाजूंना वाटलं की आता हा करार पुढे न्यायचा नाहीये, तर काय? इथे येतो दुसरा मार्ग, म्हणजेच परस्पर संमतीने समाप्ती. यातला पहिला प्रकार आहे नोवेशन. आता हा शब्द थोडा नवीन वाटेल, पण कन्सेप्ट एकदम सोपा आहे. इथे एका जुन्या कराराच्या जागी एक पूर्णपणे नवा करार येतो आणि अनेकदा त्यातले पक्षसुद्धा बदलतात. उदाहरणार्थ, समजा अ ने ब कडून कर्ज घेतलंय, पण आता ते तिघं मिळून असं ठरवतात की अ तेच पैसे ब ऐवजी क ला देईल. म्हणजे जुना करार संपला आणि एक नवीन करार सुरू झाला. दुसरा प्रकार आहे अल्टरेशन किंवा बदल. इथे गंमत वेगळी आहे. माणसं तीच राहतात, म्हणजे करारातले पक्ष बदलत नाहीत, पण ते आपापसात ठरवून कराराच्या काही अटी आणि नियमांमध्ये बदल करतात. म्हणजे मूळ करार तोच, फक्त त्यात थोडे बदल केले जातात. तर मग नोवेशन आणि अल्टरेशनमध्ये नेमका फरक काय आहे? अगदी सोपा आहे. नोवेशन म्हणजे जुना करार रद्द करून पूर्णपणे नवा करार करणं, ज्यात पक्षसुद्धा बदलू शकतात. आणि अल्टरेशन म्हणजे जुन्याच करारात त्याच पक्षांसोबत काही नियम बदलणं. हा या दोन्हींमधला कळीचा मुद्दा आहे. आता परस्पर संमतीचे आणखीही काही प्रकार आहेत. रिसिशन म्हणजे चला हा करार इथेच संपवूया, असं जेव्हा दोन्ही पक्ष मिळून ठरवतात. रिमिशन म्हणजे थोडक्यात तडजोड करणं. समजा 1000 रुपये घ्यायचे आहेत, पण समोरचा 800 रुपये देऊन विषय संपवायला तयार आहे आणि आपण ते मान्य करतो. आणि वेवर म्हणजे स्वेच्छेने आपला हक्क सोडून देणं, जसं की दंड आकारण्याचा हक्क सोडून देणे. आतापर्यंत आपण सगळं काही सामोपचाराने कसं मिटतं ते पाहिलं, पण नेहमीच तसं होत नाही. जेव्हा एखादं वचन मोडलं जातं तेव्हा काय होतं? यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजेच कराराचा भंग. आणि हा एक प्रकारे विश्वासघाताच असतो. जेव्हा एक पक्ष आपलं वचन पाळत नाही तेव्हा दुसऱ्या पक्षावरही वचन पाळण्याचं बंधन राहत नाही आणि त्याला झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्याचा हक्क मिळतो. आता हा भंगसुद्धा 2 प्रकारचा असतो. ॲक्च्युअल ब्रीच म्हणजे जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा समोरचा पक्ष सरळ नाही म्हणतो किंवा कामच करत नाही. याउलट अँटिसिपेटरी ब्रीच जरा इंटरेस्टिंग आहे. इथे कामाची वेळ यायच्या आधीच समोरचा पक्ष सांगून टाकतो की मी हे काम करणार नाही. अशावेळी ज्या पक्षाला धोका मिळाला आहे त्याच्यासमोर 2 मार्ग उभे राहतात. एकतर तो करार लगेच संपवू शकतो आणि नुकसान भरपाईसाठी दावा करू शकतो, ठरलेल्या तारखेची वाट न बघता. किंवा दुसरा पर्याय म्हणजे तो शांत बसू शकतो, करार जिवंत ठेवून ठरलेल्या तारखेपर्यंत वाट पाहू शकतो, जणू काही घडलंच नाहीये. आता आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे चूक कोणाचीच नसते, पण परिस्थितीच अशी निर्माण होते की करार संपवावा लागतो. हे घडतं अनपेक्षित घटनांमुळे. कायदा इथे खूप मूलभूत गोष्ट सांगतो. अशक्य गोष्ट करण्याचा करार निरर्थक असतो. याचा अर्थ अगदी सरळ आहे. जी गोष्ट करणं मुळातच शक्य नाहीये त्यावर करार होऊच शकत नाही, आणि झालाच तर तो सुरुवातीपासूनच रद्द मानला जातो. काही वेळा तर कायदा स्वतःच पुढाकार घेऊन करार संपवतो. याला म्हणतात ऑपरेशन ऑफ लॉ. जसं की एखाद्या चित्रकाराशी चित्र काढण्याचा करार असेल आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर तो करार तिथेच संपतो, कारण ते काम त्याच्या वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून होतं. तसंच कोणी दिवाळखोर झालं किंवा कराराची मुदत संपली तरीही कायदा तो करार संपवतो. हा एक खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे ज्याला म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन. कल्पना करा, जेव्हा करार केला तेव्हा सगळं काही शक्य होतं, पण नंतर अचानक काहीतरी असं घडलं
ज्यामुळे तो करार पूर्ण करणं एकतर अशक्य झालं किंवा बेकायदेशीर ठरलं. अशा वेळी तो करार फ्रस्ट्रेट झाला असं म्हणतात. मग असं कधी होतं? उदाहरणार्थ, ज्या हॉलमध्ये कार्यक्रम होणार होता तोच जळून गेला, किंवा अचानक सरकारने नवीन कायदा आणला ज्यामुळे ते काम करणंच बेकायदेशीर झालं, किंवा समजा देशात युद्धच सुरू झालं. अशा परिस्थितीत करार पूर्ण करणं शक्यच नसतं आणि तो आपोआप संपुष्टात येतो. पण एक मिनिट, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवे. प्रत्येक अडचण म्हणजे फ्रस्ट्रेशन नाही. फक्त काम अवघड झालंय किंवा आता त्यात पूर्वी इतका नफा नाहीये किंवा कामगारांनी संप पुकारलाय, ही कारणं पुरेशी नाहीत. कायद्याच्या भाषेत ती गोष्ट खरोखरच अशक्य व्हायला हवी, फक्त अवघड नाही. चला तर मग पटकन बघूया की आजच्या या चर्चेतून आपण काय काय महत्त्वाचे मुद्दे शिकलो. आपण पाहिलं की एखाद्या वचनाचा किंवा कराराचा शेवट किती वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. एकतर सगळं ठरल्याप्रमाणे होतं, ज्याला आपण परफॉर्मन्स म्हणतो, किंवा दोन्ही पक्ष सामंजस्याने वेगळे होतात. कधीकधी वचन मोडल्यामुळे नातं तुटतं, ज्याला आपण ब्रीच म्हणतो. काही वेळा कायदाच हस्तक्षेप करतो, तर कधीकधी परिस्थितीच अशी बदलते की पुढे जाणं अशक्य होऊन बसतं. तर आता हे सगळं जाणून घेतल्यावर पुढच्या वेळी जेव्हा एखादा नवीन करार कराल तेव्हा फक्त त्याच्या अटी आणि शर्तींचा विचार करू नका, तर तो कसा आणि कोणत्या परिस्थितीत संपू शकतो याचाही विचार नक्की करा. कारण एक दूरदृष्टी असलेला करारच खरा मजबूत करार असतो, यावर विचार करायला हरकत नाही.